माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली हो आमुची ज्ञानेश्वर माऊली हो शिर्डी काय फकीर बोले जय हो शिर्डी काय फकीर बोले बोले अपनी जुबान हिंदू को सलाम करे और मुस्लिम को राम राम हिंदू को सलाम करे और मुस्लिम को राम राम हो श्री राम जय राम जय जय राम 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 पोटा पुरते देई देवा पोटा पुरते देई देवा लई नाही मागत देवा लई नाही मागत देवा लई नाही मागत दे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राम कृष्ण हरे हरि राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे राम
जैसा बाप भावा त्याचा वंश मुक्ती सजावा पोटा येता हरले पाप ज्ञान देवा माय बापा मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी पोटा येता हरले पापा ज्ञान देवा माय बापा तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पुरवा ब्रह्मीची आळ पोटा येता हरले पापा ज्ञान देवा माय बापा विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन ओ पांडुरंगा करू प्रथमा नमन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्ण रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा पोटा येता हरले पापा ज्ञान देवा माय बापा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबारायांचा चारचरणाचा आपल्या सगळ्यांना वडील ही भूमिका हे पात्र आपल्या जीवनामध्ये किती मोलाचं आहे. जगामध्ये धन्य बाप कोण या महत्त्वाच्या गोष्टीचं चिंतन करणारा अभंग आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वर्गीय कैलासवासी श्रीमान शामराव भागूजी गायकवाड ज्यांना आपण दादा म्हणायचो. दादा या भूमंडलावरती 82 वर्षाचं आयुष्य जगले आणि वयाच्या 82 मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. खरं पाहता गावातील एक जबाबदार व्यक्तिमत्व, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची एक वृत्ती, समाजसेवेचा ध्यास, स्वतःच्या प्रपंचाकडे कमी लक्ष, पण लोकांच्या अडचणीमध्ये सदा विठुरायासारखे जे उभे आहेत, ज्यांचं पूर्ण जीवन काय म्हणतात ना की जनसेवा, समाजसेवा, धार्मिकता या गोष्टीमध्ये अगदी ज्यांचा जास्तीचा वेळ गेला, असे स्वर्गीय शामराव दादा गायकवाड दादांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. दादा यांनी ग्रामपंचायत सदस्यपद हे सुद्धा भूषवलेलं आहे. प्रगतशील शेतकरी, सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप आदरानं नाव घेतलं जातं, एवढं सुंदर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कार्य केलं. तर स्वर्गीय दादांच्या स्मृतीमध्ये आज पुण्यस्मरणाचा हा कीर्तन सोहळा. दादांच्या जाण्यानं गायकवाड परिवारामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. आजचा दिवस म्हणजे प्रचंड दुःखाची आठवण घेऊन येणारा दिवस आहे. दादांच्या जाण्यानं त्यांच्या पत्नी श्रीमती अंजनाबाई शामराव गायकवाड या मातृशक्तीला असं वाटतं की आता कुठेतरी आपलं जीवन हरलोय आपण. जोडी म्हातारी झालेली असू द्या, तरुण असू द्या किंवा नवीन दाम्पत्य असू द्या, आपल्या जीवनाचा जोडीदार, साथीदार हा शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत असावा, ही त्या पती पत्नीची एक धारणा असते, एक त्यांची इच्छा असते. मनोमन देवाला प्रार्थनाही करत असतात. पण जेव्हा आपलीच माणसं आपल्याला कायमची सोडून जातात, तेव्हा ते प्रसंग, तो दिवस समोर उभा राहिल्यानंतर काय दुःख असतं हे अंजना आईंच्या जीवनामध्ये आहे. दादांच्या जाण्यानं त्यांची मुलं, नातवंड, मुली, सुना या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. दादांना 5 मुली, त्याच्यामध्ये 2 कैलासवासी आहेत. कैलासवासी कमल सुरेश पवार, श्रीमती उषा काशीनाथ काळे, सौ आशा रामदास हारगुडे, कैलासवासी सुनंदा मुकुटराव पवार, सौ पुष्पा भालचंद्र सोनवणे या 5 कन्या. आणि एक मुलगा आहे श्रीमान आमचे अनिल भाऊ शामराव गायकवाड. वडिलांच्या श्राद्धासाठी कीर्तनाचं नियोजन करावं याच्यासाठी किती तळमळ. आम्ही खूप कीर्तनं करतो. ज्ञानोबारायांच्या कृपा आशीर्वादानं खूप महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्ञानोबाराय आम्हाला फिरवतात. खूप मोठा प्रवास आहे. पण वडिलांच्या पुण्यस्मरणासाठी कीर्तना करता किती अट्टहास, किती तळमळ आम्हाला 20 वर्षाच्या काळामध्ये अनिल भाऊच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळालं. एवढी तळमळ की आपल्या वडिलांच्या स्मृतीमध्ये जे आपल्याला कीर्तन करायचं आहे त्याच्यासाठी खूप अट्टहास केला. सेवा माझ्याकडे बऱ्याच दिवसाची दिली.
आणि ही कीर्तन सेवा मी स्वीकारावी याच्यासाठी त्यांच्या जीवाची फार तळमळ होती. म्हणजे गडबडीत असं झालं होतं की आता डिसेंबरची ही कृष्ण पक्षातली एकादशीचं द्वादशी आहे, तर शुद्ध पक्षातल्या द्वादशीलाच त्यांनी मला तारीख दिली होती अगोदर. आणि योगायोगानं मला वृंदावन बाहेर एका ठिकाणी जायचा योग आल्यामुळे मी म्हटलं मला तारखेला येता येणार नाही, मी दुसऱ्या कोणाला पाठवते. जीव बारीक झाला अनिल भाऊंचा, त्यांच्या पत्नी, बहिणी, त्यांच्या सर्व भजनी मंडळातली त्यांचे सहकारी मंडळी, त्यांचा मित्रपरिवार. अनिल भाऊंचे एकच तळमळ होते, तिथे काही पण करा पण तुम्हीच कीर्तनाला या. मग माझ्या एका विद्यार्थिनीचं नियोजन केलं, परमेश्वरी ताई म्हणून. ठीक आहे मी म्हणते म्हणून त्यांनी होकार भरला, पूर्ण तयारी झाली. आपल्याला 12 डिसेंबरला कीर्तन करायचं ठरलं, पण पुन्हा काहीतरी पाहिलं ब्राह्मण देवताकडनं, म्हणे ती शुद्ध पक्षातली द्वादशी नाही, वद्य पक्षातली द्वादशी. मग 27 डिसेंबर. आणि योगायोगानं काय म्हणतात ना की दादांनाही माझ्याकडनंच कीर्तन करून घ्यायचं असेल असंही काही म्हणावं लागेल. तर ही आजची तारीख माझ्याकडे योगायोगानं सकाळच्या सत्रातली रिकामी होती आणि मी माझ्याकडे तारीख जेव्हा लिहून घेतली तेव्हा अनिल भाऊंचा जीव खूप मोठा झाला. त्यांच्या बहिणी बाळा, त्यांच्या पत्नी, मुलं सगळ्यांना एवढा आनंद झाला की दीदी तुम्ही येताय ना, बस तुम्ही येणं म्हणजे आमच्या वडिलांचं श्राद्ध सुद्धा सफल होणं, एवढा त्यांच्या अंतःकरणातला हा सद्भाव. तर सेवा मी माझ्याकडे लिहून घेतली. आपल्या सासऱ्याची वडिलांनी एवढी ज्यांनी सेवा केली, म्हणजे सासऱ्यामध्ये आणि म्हणजे सासऱ्याला वडिलापेक्षा ज्यांनी कमी समजलं नाही, वडील म्हणून ज्यांनी सेवा केली, अशा दादांच्या सुनबाई सौ वैशाली अनिल गायकवाड. खरं तर या ताईचं मला किती तोंड भरून कौतुक करावं असं वाटतंय. कदाचित एक वेळेला तसं करू शकत नाही मुलगी, पण मुलगी एक वेळेला कंटाळा करल, पण सुनानं कंटाळा केला नाही. पहा, शिकावा आपण, आदर्श घ्यावा अशी सून या परिवारामध्ये. हे वाडवडिलांचे, माहेरचे, सासरचे सगळे संस्कार असतात तेव्हा अशा माणसांचा मेळ परिवारामध्ये लागत असतो. नातू आहेत 2, अमित अनिल गायकवाड, सौरभ अनिल गायकवाड. पुतणे आहेत राजेंद्रजी गुलाबराव गायकवाड, नितीनजी गुलाबराव गायकवाड, किशोरजी बाजीराव गायकवाड, नाथ सौ ऐश्वर्या प्रीतम धुमाळ. तर हा सगळा गायकवाड परिवार, त्यांचे नातेवाईक. DL नाना गायकवाड. नाना आपण माऊलींच्या सेवेमध्ये असता. तुम्ही आल्याबरोबर आपल्या गावातल्या एका ज्येष्ठ नागरिकाची दादांची मला ओळख करून दिली, नाव मला लक्षात नाही आता त्यांचं, इथंच येता येता मला तुम्ही गाठ घालून दिली. तर आणखी या गायकवाड परिवाराचे नातेवाईक, आप्त, इष्ट, स्वजन, सखे सगळी मंडळी, आपण महिला भाविक, पुरुष भाविक, खूप गोड नियोजन केलं. साऊंडवाल्या दादाचं मनापासून कौतुक आहे, खूप चांगला साऊंड आहे आपला. गायनाची उत्कृष्ट अशी साथ देण्यासाठी आमच्या हरिभक्त परायण आमचे गजानन महाराज सोमटकर, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. सुंदर गायिके आहे आणि सर्व नैसर्गिक आहे, अंतकरणातून गायचं. नैसर्गिक ज्यांचा कंठ आहे अशा आमच्या वैष्णवीताई करंडे. महाराष्ट्रामध्ये या लेकराचं नाव आहे. आमच्या वैष्णवीताईंसाठी सुद्धा जोरात टाळी झाली पाहिजे. माझी विद्यार्थिनी भक्तिताई आहे, इतर सर्व माझ्या विद्यार्थिनी आहेत. विनेकरी पाऊल, किती गोड लेकरं पाऊल खेळताय, असं वाटतं आपण पण त्यांच्या टाळ घेऊन उभा राहावा. फार गुणी मुली आहेत. मृदंगाची फार सुंदर अशी साथ देणारे हरिभक्त परायण शुभम महाराजांसाठी सुद्धा टाळी वाजूयात. आणि पखवाज हे पुरुषाचं वाद्य आहे, पण एका मुलीनं किती सुंदर वाजवावं याचं उदाहरण म्हणजे आमची साक्षी आहे. साक्षीसाठी पण टाळी. हार्मोनियमची साथ देणारे बाबा फार सुंदर वाजवता आपण, हरिभक्त परायण लक्ष्मण बाबा पवार. बाबा आपणालाही वंदन आहे, बाबांसाठी टाळी वाजूया. आणि ओम साई क्रिएशन हे यूट्यूब चॅनल आमच्या चैतन्य भैयांचं. तर या चॅनलवरती हा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल. ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती जायचं, तुम्ही त्या पेज ओपन करायचं, त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, म्हणजे हा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्रातली सगळी नामांकित कीर्तनकार, कथाकार मंडळी या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कैवल्य साम्राज्य या यूट्यूब चॅनलवर सुद्धा हा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल. या दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ओम साई क्रिएशन आणि कैवल्य साम्राज्य या दोन्ही चॅनलवरती हा कार्यक्रम पाहायला मिळेल. आणखी सर्व इथे कोणी कथाकार, कीर्तनकार मंडळी असतील, परमभाविक मंडळी, वारकरी मंडळी, या गायकवाड परिवाराचे नातेवाईक, आप्त, इष्ट, स्वजन, सखे, साऊंडवाल्या दादाचं कौतुक म्हणून त्यांच्याकरता एकदा टाळी वाजूयात आपण. आणखी सर्व हरिभक्तपरायण मंडळी आणि वेळ न घालवता आपण परमेश्वराचं चिंतन पाहू, कारण आपल्याकडे वेळ ठरलेली आहे. 10ला कीर्तन चालू करायचं होतं, पण आपली टाळकरी मंडळी थेट बीड जिल्ह्यातून चकलंबा या गावावरून बोलावली. पहाटपासून निघलेले आहेत ते, येण्यासाठी उशीर झाला, अर्धा तास.
10चं कीर्तन 10:30ला चालू झालं. 10 ते 12 जी सेवा करायची होती ती आपल्याला आपण आता 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये पूर्ण करणार आहोत. आणि 12:30 वाजेपर्यंत कुणी मला जयहरी घालणार नाही ही मी आशा धरते. आणि आपल्या सगळ्यांमध्ये एक बाप म्हणजे काय, वडील म्हणजे काय ते एक मांडण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल 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 माझ्या ताई दादांनो, लोकांच्या अडचणीमध्ये उभं राहणारं व्यक्तिमत्व, लोकांना अडीअडचणीमध्ये मदत करणारं व्यक्तिमत्व, असं व्यक्तिमत्व आपल्यातून हरवलंय. जेव्हा चांगली माणसं ही समाजातून कायमची देवाघरी जात असतात ना, तर कांदिव नाही का सगळ्यांनी, फक्त नुकसान परिवाराचं नाही तर सामाजिक सुद्धा नुकसान होत असतं. कारण या समाजाला चाकोरीमध्ये ठेवण्यासाठी, या समाजामध्ये चांगुलपण टिकून ठेवण्यासाठी, माणुसकी टिकून ठेवण्यासाठी चांगली माणसं फार गरजेची आहेत. अगदी तोच वडिलांचा वसा आणि वारसा एक सरळ स्वभावातून जपण्याचं काम अनिल भाऊ करतायत. खरं पाहता अनिल भाऊची आमची अशी काही जुनी ओळख नाहीये. अगदी कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी मला संपर्क केला, पण त्या संपर्कातून लक्षात आलं की या परिवाराला जसं दादांना समाजसेवा करण्याची आवड आहे तशी अनिल भाऊंच्या सुद्धा जीवनामध्ये एक चांगुलपण, माणसं जोडण्याची पद्धत, एक आपलेपणा, माया, भाव, श्रद्धा या गोष्टी भरलेल्या आहेत. तुम्हाला सांगायला मला आवडेल, 20 वर्षापासून आम्ही कथा कीर्तनासाठी प्रवास करतोय. आवर्जून कुठल्याच कीर्तनाला मी माझ्या आईवडिलांना घेऊन गेले नाही. कारण आपली जिथे राहतो आम्ही, बीड जिल्ह्यामध्ये चकलंबा गाव आहे आमचं, तिथे सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान नावाचं एक देवस्थान आहे. महाराजांची ज्ञानोबारायांसारखी संजीवन समाधी आहे. त्या समाधीची सेवा आणि आपल्याकडे 16-17 वर्षापासून मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. 17 वर्षापासून आज 250, पावणे 300च्या जवळपास मुली तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मुलींची वारकरी शिक्षण संस्था. तर त्या संस्थेची देखभाल, त्यांची व्यवस्था, त्या मुलींना सांभाळणं, त्याच्यातून आमच्या आईवडिलांना फुरसत मिळत नाही. पण अनिल भाऊंनी एवढा आग्रह धरला की आई तुम्हाला यावंच लागेल. मी टाळत होते की नको आईला, कारण पाठीमागं कोण पाहिल ते सगळं. 250-300 लेकरांचं 3 वेळेचं जेवण म्हणजे 1000 लोकांचा भंडारा असतो रोज तिथे. 1000 पात्र उठतायत रोज. ते पाहून इकडे यायला म्हटलं नको. पण अनिल भाऊंनी आई आणि आमच्या वडिलांकडे खूप आग्रह केला. आज कीर्तनासाठी आवर्जून आमची आई आणि बाबा दोघं पण आहेत. तर काय म्हणावं लागेल, मला सुद्धा आश्चर्य वाटतंय की दादांच्या या पुण्यस्मरणाला हा कसा योगायोग जुळून आला. रक्ताची तर नाती नाही आहेत, पण ही नाती रक्तापेक्षाही श्रेष्ठ आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. तर दादा हे असं व्यक्तिमत्व होतं, चालतं बोलतं व्यक्तिमत्व. जेव्हा चांगली माणसं समाजातून जात असतात ना माझ्या दादांनो, तेव्हा सामाजिक स्तरावरचं सुद्धा नुकसान होत असतं. समाजातलं चांगुलपण टिकवण्यासाठी चांगली माणसं पाहिजेत, चांगल्या विचाराची लोक पाहिजेत, लोकांच्या अडचणीमध्ये मदतीमध्ये धावून जाणारी माणसं पाहिजेत. दारात आलेल्या याचकाला, दारात रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूला, बाबा रे कुठलास, थकलास का, थांबलास का, कोरभर भाकरी घे, तांब्याभर पाणी पे, कपभर चहा घेऊन जा, अडचण वाटली तर मला बोलव, अशी बोलणारी माणसं समाजामध्ये जेव्हा असतात ना, तेव्हा समाज आर्थिकदृष्ट्या काय असेल मला माहिती नाही, पण मानसिक स्तरावरती माणसं सुजलाम सुफलाम असतात. माझं बोलणं फक्त तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. चांगल्या माणसाची समाजासाठी खूप मोठी गरज आहे, खूप मोठी गरज. आता विकृतीनं भरकटलेली म्हणजे आकृती माणसाची पण वृत्ती राक्षसाची आहे. धनाला महत्व देणारी, माणुसकीचा चेंदा करणारी माणसं खूप झाली आता समाजामध्ये. कोट्यावधीच्या बंगल्यात राहतायत याचा अर्थ तुम्ही माणसापेक्षा मोठे नाहीयेत. तुम्ही लाखो करोडो रुपयाच्या गाडीत फिरताय म्हणजे रस्त्यावर चालणारी माणसं किडामुंगी नाहीयेत. प्रत्येक माणसाचं मूल्य हे त्याच्या ठिकाणी महत्वाचं आहे. प्रत्येक माणूस महत्वाचा आहे, पण त्या माणसातलं माणूस पण तपासण्यासाठी अगोदर आपण माणूस असावं लागतंय. 2 हात 2 पाय 2 कान यानं काही माणूस होत नाही कोंडापुरी. 2 हात 2 पाय 2 कान 2 डोळे 1 नाक म्हणजे काही माणूस नाही. कुणाला म्हणतात माणूस? कधीतरी शामराव दादा गायकवाड यांचं चरित्र पहा. काय जगलेत दादा. किसी के काम
जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. आपला माणूस पण तेव्हा सिद्ध होईल. मोठ्याच्या लग्नामध्ये तुम्ही किती भाजीची बगड घेऊन पळालात तर तुमच्या कपड्यावर पडलेल्या डागाला धुण्यासाठी ते साबण देणार नाहीत. मोठ्याच्या लग्नात कितीही भाजीची बकेट घेऊन पळालात, भारीतले कपडे घालून तरी उपयोग नाही. गरीबाच्या लग्नामध्ये फक्त चांगले कपडे घालून उभं राहा. लोकांचं लग्न, गरीबाचं लग्न सहज आनंदानं लागून जाईल दादा. आणि हे ज्यांना जमलं त्यांना स्वर्गीय दादा म्हणतात. हे ज्यांना जमलं त्यांना दादा म्हणायचं. माझ्या ताई दादांनो, माझं बोलणं कान देऊ नाही का? खरी माणसाची किंमत काय आहे गड्या? आपण किती श्रीमंत आहोत हे महत्वाचं नाही. आपण आपल्या जीवनामध्ये किती सोन्यासारख्या मनाची माणसं जोडली ही आपली खरी श्रीमंती आहे. खरी श्रीमंती. घरून निघाल्यापासून मंदिरात जाईपर्यंत किती लोक आपल्याला रामकृष्ण हरी घालतायत, किती लोक रामराम घालतायत. जय हरी, रामकृष्ण हरी, रामराम, बरे आहात का, चला चहा घेऊ, असं किती लोक बोलतायत. याच्यावर आपण किती माणसाळलेले आहोत हे अवलंबून आहे. आपण किती माणूस कितले आहोत. पण घरून निघाल्यापासून मंदिराला काय, गावाला चक्कर घातला, पुन्हा घरात येऊन बसलोत, एवढ्या वेळा जर कुत्र्यानेही शिफ्टी नाही हलवली आपल्याला, फक्त बोलणं समजून घ्या माझं, तर आपला काहीही उपयोग नाही. कपभर पाण्यात जीव दिला तरी चालेल, मरत नाही कोणी कपभर पाण्यात जीव दिल्यानं. पण माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या, माझी तळमळ समजून घ्या. माणूस तेव्हाच आहोत आपण जेव्हा आपण कोणाच्या तरी अडचणीमध्ये उभे राहू, गोरगरिबांना मदतीचा हात देऊ, जेव्हा कुणाच्या तरी डोक्यावरून आपण मायेचा हात फिरवू आणि प्रेमाच्या शब्दाचं दान देऊ, तेव्हा आपलं माणूस पण सफल झालं दादा. आणि हे माणूस पण सफल झालं स्वर्गीय शामराव दादा गायकवाड यांच्या जीवनामध्ये. किती सोन्यासारखा मृत्यू आला, जायचं सगळ्यांना आहे, पण मरण किती सोन्यासारखं आलं विचार करा. मार्गशीर्षाचा महिना आहे. स्त्रियांच्या जीवनामध्ये खूप व्रतवैकल्य असतात या महिन्यामध्ये. सगळ्यात पवित्र महिना मार्गशीर्षाचा महिना. कालची एकादशी म्हणजे सफला एकादशी, आज द्वादशी आहे. आणि ही सफला एकादशी म्हणजे सांगते की स्वर्गीय शामराव दादांचं जीवन सफल झालं, द्वादशीचं पारणं सुटलं, सगळ्यांचं समाधान झालं, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. एवढी सिद्धता ज्यांच्या जीवनाला प्राप्त झाली. असं सोन्यासारखं मरण येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. खरं तर शामराव दादांच्या जीवनामध्ये संतांचे शब्द सफल झाले यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला यासाठी केला होता इतिहास. शेवटचा दिवस गोड बाबा, शेवटचा दिवस गोड बाबा, यासाठी केला यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. माझ्या ताई दादांनो, मृत्यू नावाची गोष्ट माणसाला अजिबात चुकवता येत नाही. त्या संदर्भात मी पुढे पुढे बोलणार आहे तुम्हाला की ही गोष्ट चुकवता येत नाही. पण आपल्याला मरण कोणत्या पर्वकाळावर आलंय याचा अर्थ असा आहे, आपलं जीवन सफल झालं. सफला एकादशी काल होते आणि आज त्याचं द्वादशीचं पारणं, हा खूप मोठा पर्वकाळ स्वर्गीय शामराव दादा गायकवाड यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. कान देऊन ऐका. कुणी म्हणेल दादांच्या गळ्यात माळ होती का, कुणी म्हणेल दादा पंढरपूरची वारी करत होते का, कुणी म्हणाल दादा भजनाला जाऊन बसत होते का. हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण दादांच्या आठवणीमध्ये पुण्यस्मरणाला कीर्तन होत आहे, याचा अर्थ हयात त्यांची पूर्ण सफल झालेली आहे. आणि लक्षात घ्या,
बऱ्याच लोकांचा परमार्थ कसा असतो, गळ्यात माळ घातली, रोज पारायण केलं, पंढरपूरची वारी केली, खूप हातात जपाची माळ घेतली, म्हणजे आपण खूप मोठं पुण्य केलंय, मला याचं ताडण नाही करायचं, हे केलं पाहिजे. पण हे नाही केलं, काही लोकांनी चांगली सेवा जरी केली तरी त्या लोकांची सेवा हाच परमार्थ बनत असतो. म्हणजे माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून सोपं सांगते. काही लोक रात्रभर भजन करतात, काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. खरं सांगा मला, रात्रभर भजन करून काही उपयोग झाला नाही ना. बरं दुसरं सांगते, आषाढी सोहळ्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम करत भजन दिंडीमध्ये सहभागी होतात लोक. काही निष्ठावंत वारकरी असतात, अजिबात दिंडीची चाकोरी सोडून जात नाहीत. म्हणजे अधूनमधून वारकरी झालेले असतात, मोसमी, जे मोसममध्ये येऊन वारकरी झालेले असतात ना, ते सगळं पाहून जरा हवालदिलच होतात. ते जरा मन भरून येतं. पताका, दिंड्या, मृदंग, टाळ, विणा, तुळशी आणि ते झणकार सगळा ज्ञानोबा तुकारामचा गजर पाहून जरा आळंदीपासून जरा मोसममध्येच असतात, उल्हासात. पाय दुखले तरी त्यांना भान नाही, एवढ्या उड्या मारतात. आणि जसं पुण्यात एंट्री झाली, चिक्की वाटप, बिस्किट वाटप, छत्रीचा वाटप, ते पाहिलं की भजन सुटलं, हे इकडंच शिरले, दुसरीकडेच पळतात. याचा अर्थ काय आहे? म्हणजे लक्षात घ्या, खरं भक्ती भजन, खरा परमार्थ काय? देवानं आपल्याला लावून दिलेलं काम ते सत्यानं प्रामाणिकपणे करणं आणि माझ्या प्रत्येक कामामध्ये माझा देव साक्षीदार आहे ही भावना जागी ठेवणं. मग ती नोकरी असेल, तो व्यापार असेल, ती शेती असेल, तो उद्योग असेल, ते प्रामाणिकपणे करणं हाच आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे. आणि हा परमार्थ केला स्वर्गीय दादांनी स्वतःच्या जीवनात. काय त्यांना जमतं, शेती असेल, माणसांच्या अडचणी असतील, गावगाडा चालवणं असेल, प्रामाणिकपणे केलं, मग तो प्रामाणिकपणाच त्याचं फळच आजचं कीर्तन आहे. कांदेव नाही का, पैसे खर्च केले तरच कीर्तन होत असतंय, हा समज डोक्यातला काढून टाका. पुण्यस्मरणाला कीर्तन घडवून येण्यासाठी पुण्य असावं लागतं. पैशापेक्षाही पुण्य महत्वाचं आहे. धनवानाच्या पुण्यस्मरणाला कीर्तन होईलच का नाही सांगता येत नाही, पण पुण्यवानाच्या पुण्यस्मरणाला कीर्तन घडल्याशिवाय राहत नाही. हे पुण्यवानाचं पुण्यस्मरण आहे. कोणी म्हणताय, मी आताच बोलले की लोक पैसे खर्च करतात तेव्हा कीर्तन उभं राहत असतं. माझ्या दादांनो, माझं बोलणं नका वाईट वाटू देऊ. काही लोकांकडे एवढे पैसे आहेत मोजायला वेळ नाही. संपत्ती किती आहे कुणाला सांगता सुद्धा येत नाही. प्रचंड श्रीमंत लोक आहेत. आणि त्या श्रीमंतीतलं सुद्धा एक गुह्य सांगते तुम्हाला. सज्जन माणसापेक्षा दुर्जन माणसाकडे जास्त संपत्ती पहा. सज्जनाकडे कमी आहे पण दुर्जनाकडे जास्त आहे. दुर्जन कोण? ज्यांना कीर्तन म्हणजे काही कळतच नाही, ज्यांनी कधी आळंदी पंढरपूरचं तोंड पाहिलं नाही, ज्यांनी कधी साधू संतांचं दर्शन घेतलं नाही, जे चुकूनही कधी कीर्तनात बसले नाही, मोबाईलवर सुद्धा ज्यांनी कीर्तन ऐकलं नाही, अशा लोकांकडे जास्त संपत्ती पाहायला मिळेल तुम्हाला. बरं, आपल्यातलं काही उदाहरण सांगत नाही, मला इथलं काही माहिती नाही, पण सगळ्यांना माहिती असलेलं एक उदाहरण सांगते. साक्षात देवाचा अवतार, लक्ष्मीचा पती, मर्यादा पुरुषोत्तम राम. रामरायाकडे धन जास्त होतं का रावणाकडे जास्त होतं? ज्याचं नगर सोन्याचं होतं, ज्याची लंका सोन्याची होती, तो किती श्रीमंत आहे याच्यावरून काही गणित आखत जा. सज्जन माणसापेक्षा दुर्जनाकडे जास्त संपत्ती तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून सगळ्या श्रीमंताच्या पुण्यस्मरणाला कीर्तन होईल असं नाही. कीर्तन होण्यासाठी पैशापेक्षाही पुण्य महत्वाचं आहे. ते दादांचं जीवनभराचं चांगलं जगलेलं पुण्य आज उदयाला आलंय आणि त्यांच्या पुण्यस्मरणामध्ये हरिकीर्तनाचा अट्टहास आहे. विठ्ठल विठ्ठल असो दादा, या संदर्भात मी बोलतच राहणार आहे तुम्हाला. या 2 तासाच्या वेळेमध्ये अजिबात तुमचं लक्ष माझ्यापासून दुसरीकडे गेलंच नाही पाहिजे. माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, याच्यासाठी माझा अट्टहास असणार आहे. आता कान देऊ नाही का, आपल्या जीवनामध्ये आपले वडील किती मोलाचे असतात. कुणाला कळतं, कुणाला न कळतं. कळतंय त्यांना अधिक कळावे, ज्यांना कळत नाही त्यांना कळण्यापर्यंत मी घेऊन जावं, याच्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. वडिलांच्या जाण्यानं या बहिणी, अनिल भाऊ,
खरं तर वडिलांच्या जाण्यानं उषाताई, आशाताई, पुष्पाताई, अनिल भाऊ, सुनबाई वैशालीताई, नातवंड अमित, सौरभ, राजेंद्र, नितीन, किशोर, ऐश्वर्या या सगळ्या लेकरांच्या जीवनामध्ये एक पोकळी निर्माण झाली. आपल्याला जगण्याचं मार्गदर्शन करणारे, चांगलं वाईट शिकवणारे, डोक्यावरनं मायेचा हात फिरवणारे असे आपले बाबा हरवलेले आहेत. आपले आजोबा हरवलेले आहेत. बापाची भूमिका आपल्या जीवनामध्ये किती मोलाची असते. माझ्या ताई दादांनो, माझं बोलणं लक्षात घ्या. आईवर जेवढ्या कविता तयार झाल्या, आईवर जेवढ्या कादंबऱ्या तयार झाल्या, तेवढं साहित्य बापावर नाही झालं बरं. साहित्यानं सुद्धा पाहिजे तेवढा न्याय बापाला दिला नाही. आईनं तोंडावरनं हात फिरवला की मखमल फिरल्यासारखा वाटतो, आणि बापानं तोंडावरनं हात फिरवला की जेसीबीचा बकेट फिरल्यासारखा का बरं होतो? का बरं बापाचं प्रेम कळत नाही जगाला? चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण पिठाची व्यवस्था करण्याकरिता मनाचं पोतं पाठीवर घेऊन पळणारा बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. रखरखत्या उन्हामध्ये शेतातल्या पिकाची खुरपणी करणारी माय साऱ्या जगाला दिसते हो. पण सारं जग झोपलं असताना रात्री 2 वाजता उठून शेतात पाणी भरणारा बाप अजून जगाला दिसला नाही. मुलगी सासरी वाटी लावताना 4 चौघीच्या गळ्यामध्ये पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासून उशीत तोंड घालून ओक्साबोक्षी रडणारा बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. का कळत नाही बाप? मी तर आज तुम्हाला सांगणार आहे, आई जे प्रेम करते ना त्याहीपेक्षा अधिक पटीने आपला बाप आपल्यावरती प्रेम करतो. माझ्या दादांनो, तुम्ही कुणाचे तरी वडील आहात हे विसरून जा. आपले वडील आहेत त्या वडिलांना आठवा. माझ्या ताईंनो, आपण कुणाची तरी आई आहोत हे विसरून जा. मी कुणाची तरी मुलगी आहे, आपला बाप डोळ्यासमोर उभा करा. बापाच्या बाबतीमध्ये एकच गणित आपल्या सगळ्यांच्या डोक्यात घातलंय. बाप म्हणजे धाक, बाप म्हणजे भीती, बाप म्हणजे भय. असू द्या आमचा बाप धाक, असू द्या आमचा बाप भीती, आमचा बाप भय असू द्या, पण बाप आमचा घरच्या लोकांना जसा भीती आणि धाक आहे ना, तसा बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा तो धाक आहे. तो धाक जोपर्यंत घरामध्ये, तोपर्यंत जगातलं कुठलं वादळ येणार नाही. माझ्या ताई दादांनो, एक बाप मुलापेक्षाही आपल्या मुलीवरती जास्त प्रेम करत असतो. आज स्वर्गीय शामराव दादांच्या जाण्यानं लेकीबाळींच्या जीवनामध्ये अशी एक स्थिती निर्माण झाली. दिवाळीच्या सणाला कोण आमची वाट पाहणार आहे? दादानं, आमच्या भाऊनं बाबाला 100 रुपये दिले दाढी करण्यासाठी. बापानं 20 रुपयामध्ये दाढी केली, 80 रुपये साठवले होते. कुणासाठी? माझ्या मुलीसाठी, माझ्या लेकरांसाठी. आता तो बाप नाही दिसत. या वर्षभरामध्ये या परिवाराला कितीतरी वेळा चुकल्यासारखं झालं असेल. दादा म्हणून आवाज दिला असेल, पुन्हा मनानं मनाला समजूत घातली असेल. दादा नाही राहिले आपल्या या जगामध्ये, आपल्या डोक्यावरून हात फिरवायला नाही दादा. दादा, या लेकी बाळींची अवस्था अशी आहे. दिवाळीच्या मुळा लेकी असारी पहात से वाटुली पंढरीची भेटी लागे जीवा 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 लागली से आस पाहे रात्री दिवस वाट तुझी. या लेखी बाळी सणासुदीला वाट पाहणार आहेत. दिवाळीचा सण आला, नागपंचमीचा सण आला, कोणताही सण येऊ दे, त्या सणाला वडिलांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहील. माहेराला येताना अगोदर बाप नजरेत उभा राहील. या वर्षभरामध्ये ज्या दिवशी दादांच्या जाण्याची बातमी भाऊ अनिल आणि या बहिणींच्या कानावर जेव्हा पडली असेल ना, तेव्हा या लेकी बाळींना सगळ्यात पहिलं आठवलं असेल आपलं बालपण.
दादांच्या मांडीवर बसलेलं, खेळलेलं, बागडलेलं, उड्या मारलेल्या, दादांकडे हट्ट केलेला. एक वेळेला अनिल भाऊला एखादी वस्तू द्यायला कमी पडले असतील दादा, पण लेकीच्या बाबतीमध्ये नसतील कमी पडले. का? एक बाप आपल्या मुलापेक्षाही लेकीबाळींचा जास्त हट्ट पुरवत असतो. माझ्या ताई दादांनो, कधी वडील कळतील समाजाला माहिती नाही मला, पण सांगेन मी, बाप किती मोलाचा आहे आपल्या जीवनामध्ये. बापाची भूमिका, बाप किती महत्वाचा आहे हे समजावून सांगेन. जरा माझं बोलणं कान देऊ नये का सगळ्यांनी. काही महाभाग म्हणतात, आमच्या बापानं कुठं काय दिलं आम्हाला. माझे हात जोडून विनंती, असं कधीच म्हणायचं नाही आपण आपल्या वडिलांना की तुम्ही आम्हाला काय दिलं. भले आपल्या वडिलांनी आपल्यासाठी 100 एकर जमीन कमवून ठेवली आणि ती आपल्या नशिबातच नसेल ना, तर आपल्या नावावर सही होईपर्यंत एकरभर सुद्धा राहणार नाही. म्हणून बापाला या बाबतीत दोष द्यायचा नाही. का? जन्म देणारे आईवडील असतात, पण आपण आपलं कर्म स्वतः आपण सोबत घेऊन आलेलो असतो. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. म्हणून प्रॉपर्टीसाठी कधीच आपल्या बापाला दोष न देऊ नका. कधी म्हणू नका माझ्या ताई दादांनो तुम्ही आमच्यासाठी काय केलं म्हणून, नका म्हणू कधी. सांगू तुम्हाला, आपल्या बापाला आपल्याला जमीन देता आली का नाही, पैसा देता आला का नाही, बंगला बांधून ठेवता आला का नाही, फिरायला गाडी देता आली का नाही, एखादं पद प्रतिष्ठा देता आली का नाही, महत्वाचं अजिबात नाही. कारण हे तुम्हाला प्रारब्धानं मिळणार आहे तुमच्या. पण समाजामध्ये जगण्यासाठी आपल्या बापानं आपल्याला एक खूप मोठी गोष्ट दिली दादा, त्याची गणती आपल्याला कशातच करता येणार नाही. जे जगाच्या बापाला देता आलं नाही ना, ते आपल्या बापानं आपल्याला दिलंय. सगळ्यांना माहिती आहे, पण आपण कधी त्याच्यावर अभ्यास नाही केला. दादा, बोलण्याकडे लक्ष द्या माझ्या. तुम्ही म्हणाल काय दिलं वडिलांनी आम्हाला, काय दिलं, जमीन दिली का, म्हणू नका तसं. पैसा दिला का, त्याही पेक्षा मोठं दिलंय. बंगला बांधून दिलाय का, त्याही पेक्षा मोठं दिलंय. एखादं पद दिलंय का, अरे दिलंय काय, समाजामध्ये ताठ मानेनं जगण्याकरता त्यानं त्याचं नाव दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. दुसरं मागू नका, काय दुसरं काहीच मागायचं नाही. त्यानं नाव दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं, की जगाच्या बापाला सुद्धा ते नाही देता आलं आपल्याला. आपल्या बापानं नाव दिलं. एखाद्याकडे प्रचंड प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, पद प्रतिष्ठा सगळं आहे, पण त्याला जर आपल्या नावापुढे वडिलांचं नाव सांगता येत नसेल तर त्याच्या प्रॉपर्टीला किती किंमत आहे तुम्ही मला सांगा. पुराव्याशिवाय बोलणार नाही. पंछी पंख बिना हाथी दंत बिना नारी पुरुष बिना वेशा पुत्र पिता बिनहीना वैसे प्राणी भजन बिना सुमिरन कर ले मेरे मना. पंछी पंख बिना हत्ती दंत बिना नारी पुरुष बिना वेशा पुत्र पिता बिनहीना वैसे प्राणी भजन बिना. वेशेच्या मुलाकडे कधीतरी एकदा पहा, त्या लेकराची काय अवस्था आहे. माझ्या ताई दादांनो, माझं बोलणं लक्षात घ्या. आपल्या वडिलांनी आपल्याला नाव दिलं, हे सगळ्यात मोठं दिलं. दुसरं काही मागू नका. मी आता एक बोलून गेले, जे प्रेम आईला करता येत नाही ना, ते प्रेम आपले वडील आपल्यावरती करत असतात. बाप कर जोडी लेकुराची बोली, बाप करी जोडी लेकुराची बोली. बाप करी जोडी लेकुराची बोली, बाप करी जोडी लेकुराची बोली. आपुली
धनी एकाएकी केला निराशीचा धनी एकाएकी केला निराशीचा धनी गजूभाऊंसाठी टाळी वाजवा आपण. बाप कर जोडी लेकुराचे कोडी आपुली कुरवंडी वाळवणी. ऐका कोंडापुरीकर, आता मी तुमच्या समोर असा विषय मांडणार आहे की जे प्रेम आई करते ना त्याही पेक्षा अधिक पटीने आपला बाप आपल्यावरती प्रेम करत असतो. बरं दादा, हे आठवायचं सगळ्यांनी. मी बोलणे ना त्याच्यावर अभ्यास करायचा सगळ्यांनी. प्रसंग रामायणातला आहे. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराला 14 वर्षाचा वनवास मिळाला. 14 वर्षाच्या वनवासासाठी राम आता वनवासाला जायला तयार झाले. पण 14 वर्ष आपल्या आईची भेट होणार नाही म्हणून आईकडे आले. आई, मला आशीर्वाद दे. बेटा, माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. मा, मला 14 वर्ष पुरेल असा आशीर्वाद दे. राघवा, 14 वर्षाची गोष्ट का करतोस? मा, राज आज्ञेनुसार मला अयोध्येची राजगादी नाही, मला 14 वर्षाचा वनवास मिळाला. कोंढापुरीकर, वनवास शब्द कानावर पडल्यानंतर आईची अवस्था काय झाली असेल? जगातली कुठली आई आपल्या लेकराला वनवासाला पाठवल? आहे एखाद्या आईमध्ये ही ताकद किती आपल्या लेकराला वनवासाला पाठवल आणि स्वतः राजवैभवात राहील? राघवा, कोण म्हणतंय तुम्हाला वनवासाला जाऊ द्यायचं? मी जाऊ देणार नाही. तुम्ही जाऊ नका राघवा वनवासाला. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. नको रे, नको रे, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया. राघवा, मला सोडून जाऊ नका. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. आई, राज आज्ञा आहे ती पाळावी लागेल. राघवा, तुम्हाला सहज नाही मिळवलेलं मी. शतनवसाणी इवुणी पोटी सुखविले सका दुःखासाठी, प्राण मागतो निरापरडते कासा विसकाया, नको रे जाऊ राम राया. राघवा, मला सोडून जाऊ नका. राम, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्हाला जायचं तर मला तुमच्या हाताने मृत्यूदंड द्या, मग मला सोडून जा. कौशल्यमाई म्हणते, नाही जाऊ देणार मी. राम म्हणतात, आई, रघुकुलाच्या परंपरेला तू आडवी येतेस का? रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. मा, या रघुकुलातल्या लोकांना प्राणाही पलीकडे परंपरा प्रिय आहे. ही लोक प्राणपणाला लावतील पण परंपरा बुडवणार नाहीत. माझ्या वडिलांच्या काळामध्ये तू परंपरेला काळीमा लावतेस का मा? शांत झाली माई कौशल्या. कारण ज्या घराण्याची ती सून होती ती परंपरा तिला माहिती होती. ती म्हणते, राघव, जा म्हणावं तर आईचं प्रेम आडवं येतं, नको म्हणावं तर परंपरा आडवी येते. कौशल्यमाईनं सांडलेली गंध अक्षदा फुलं पूजेची थाळी तिच्या हातात होती आणि राम वनवास शब्द उच्चारला की पूजेची थाळी धडामकन खाली पडली होती. पडलेली थाळी तिनं सावरली, अक्षदा जमा केल्या, फुलं गोळा केली, गंध जमा केला आणि पंचमहाभूताची प्रार्थना केली.
आई माणसाची असू द्या, सामान्य लोकांची असू द्या किंवा राजाची असू द्या, लेकराच्या जीवनामध्ये एखादा कठीण प्रसंग जर उभा राहिला ना तर ती निसर्गाची देवाची प्रार्थना करत असते. कौशल्यामाईनं पंचमहाभूतांची प्रार्थना केली. सूर्यवंशी दिनकरा तापून गोरे भास्करा धरणी माते माय बहिणी सांभाळावे कोदंड पाणी. हे सूर्यनारायणा, तुझ्या तप्त किरणांचा त्रास माझ्या सुकुमार राघवाला होऊ देऊ नको. तुझ्या कुलाचा कुलदीपक वनवासाला निघालाय. हे धरणी आई, तुझ्या पोटात उगवणारे काटे दगड माझ्या राघवाच्या कोमल चरणाला टोचू देऊ नको. आईची प्रार्थना आहे. चुलीतली राख घेतली, देवघरासमोर ठेवली, त्याचा झाला अंगारा. अगोदर होती राख, पण देवाची नजर पडल्यानंतर झाला अंगारा. तो अंगारा रामाच्या कपाळी लावला आणि शांत झाली माई. राम वनवासाला गेले, बेचैन होती ती. राम वनवासाला गेल्यापासनं माई कौशल्येनं केसांना कंगवा लावला नाही. 14 वर्ष तिनं आरशात तोंड पाहिलं नाही. 14 वर्ष तिच्या जिभेला चव कळाली नाही. अंगावरचं वस्त्र फाटलंय चांगलं, यातलं तिला भानच नाही. एकच म्हणत होती, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला. रामा विना माझा चैन पडेना, रामा चैन पडेना, रामा विना माझा चैन पडेना, सुचत नाही का कसा मला टाकून गेला, रामा विना माझा चैन पडेना, नाही जीवासी आराम, कसा मला टाकून गेला राम. माई कौशल्या 14 वर्ष म्हणत होते, रामा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. काय आईचं प्रेम आहे. तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रश्न उभा राहिला असेल, ताई वडील सांगायला निघाला तर आईचंच वर्णन करायला लागला. तर आई अगोदर का सांगितली, ही आई आहे पण याच्याही पुढचा बाप आहे ते पटवून देण्यासाठी अगोदर आई सांगितली. काय म्हणते आई, राघव तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी. रामा तुझ्याशिवाय जगू शकत नाही. किती वर्ष म्हणत होते, 14 वर्ष म्हणत होते, रामा तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं फक्त म्हणत होती. पण खरं सांगते तुम्हाला, राम वनवासाला गेल्यानंतर खरंच ज्याला जगणंच झालं नाही, 6 दिवसामध्ये क्षमा करी तू मज कौशल्ये, क्षमा सुमित्रे पुत्र वत्सले, क्षमा प्रजा जन करा चाललो, सुख दुःखाचा पार दाटला चौकडे अंधार. ए कौशल्या, ए सुमित्रा, या भिंतीवरती मला एक चिता जळताना दिसते. त्या चितेमध्ये 3 लोक आहेत. एक पुरुष आहे, 2 पुरुष आहेत, एक स्त्री आहे. ते श्रावण बाळाचे आई वडील आणि ते श्रावण बाळ आहेत. ते हसतायत माझ्याकडे पाहून. ते म्हणतात, दशरथा पहा, पुत्र वियोगाच्या मृत्यूचं दुःख काय असतं ते पहा. आता तू भोगतोयस या दुःखाला, पहा ना. माझ्याकडे पाहून हसतायत. आणि दशरथजी व्याकुळ झाले. राम राम राम
राम राम राम, अयोध्येतल्या लोकांना मला माफ करा, मी तुमचा प्राण राम वनवासाला पाठवला, कौशल्य मला माफ कर, मी तुझा राम वनवासाला पाठवला, सुमित्रा मला माफ कर, तुझं मूल माझ्यामुळे वनवासाला गेलं, माफ करा मला, क्षमा करा प्रजाजन चाललो सुख दुःखाचा पार. राम वनवासाला जाऊन फक्त 6 दिवस झाले होते, पण लेकराच्या वियोगात ज्याला जगणं झालं नाही, 6 दिवसामध्ये राम 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 म्हणून प्राण सोडणारा जगातला पहिला बाप, त्या बापाचं नाव आहे राजा दशरथ. आई फक्त म्हणत होती, रामा मी जगू शकत नाही, पण बापाला जगणंच झालं नाही, हा बाप आहे. कुणी म्हणाल मला ताई एक पुरावा देऊन बापाचं मोठेपण गाऊ नका, दुसरा पुरावा आहे माझ्याकडे की आईपेक्षा काकणभर प्रेम बापाचं जास्तच आहे, फक्त ते व्यक्त होत नाही, त्यानं मध्ये साठवलेलं असतं, कधीतरी त्याला समजून घ्या, त्याला बोलता येत नाही, त्याला फक्त साठवता येतं अंतःकरणात. दुसरा पुरावा देते, विजांचा कडकडाट होता, ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस पडतोय, वीज चमकली तरच रस्ता दिसावा, हजारो वर्ष बेड्यांनी जखडलेलं शरीर आहे, 6 मारले हो, आता हे 8वं मरू नाही द्यायचं, 8वं मरू द्यायचं नाही, टोपलीमध्ये घातलं आणि कारागृहातून पडत्या पावसात पूर आलेल्या नदीमध्ये लेकराचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा जगातला हा दुसरा बाप. स्वतःचा, आता मला सांगा पूर आले नदीमध्ये कुणी शिरल काय? पण 6 मारले मरू द्यायचं नाही, आपण मेलो तरी चालेल, आता हे 8वं मरू द्यायचं नाही, त्याला वाचवण्यासाठी पूर आलेल्या नदीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालणारा हा बाप, बाप वसुदेव आहे. ताई 2 पुराव्यानं काम भागणार नाही, आणखी पुरावा पाहिजे आम्हाला, तरच आम्ही बापाचं प्रेम मान्य करू. नाही सांगणार द्वापार युगातली गोष्ट, नाही सांगणार मी तुम्हाला त्रेतायुगातली कथा, या कलियुगातलं उदाहरण देते तुम्हाला. औरंगजेबाच्या नजर कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाली, महाराज पसार झाले पेटाऱ्यातून, आणि जेव्हा स्वराज्यात आले, स्वराज्यातल्या रयतेला आनंद झाला, आपला राजा आला, पण लोकांना आनंद होता, पण राजा दुःखी होता. का? स्वराज्यात आलो म्हणून नाही, माझ्या काळजाचा तुकडा त्या दुष्टाच्या राज्यामध्ये अडकून पडलेला आहे, माझा शंभू बाळ. औरंगजेबाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पसार झाले याचं दुःख कमी होतं, पण शिवाजी राजाचा पुत्र शंभूबाळ आपल्या राज्यात आहे, त्याला पकडू याचा आनंद जास्त होता. कारण हा शंभूबाळ साधारण पोरगा नाही, या 9 वर्षाच्या पोरानं माझ्या नजरेला नजर लावून बोलण्याची हिंमत केली आहे. हा पोर साधा नाहीये, बाप जर याचा शेर असेल तर हा 1.25 शेर आहे, याचा बाप जर सूर्य असेल तर हा शंभूबाळ चैत्रातला सूर्य आहे. हा पोर सामान्य नाहीये, याला जरी पकडलं तर शिवाजी राजाची शक्ती कमी करणं आपल्याला अवघड नाहीये. म्हणून शंभू बाळाला पकडण्यासाठी औरंगजेबानं सगळा गस्त वाढवला. 8-9 वर्षाच्या लेकराच्या कसून चौकशा चालू झाल्या, कुठलं आहे, काय आहे, आई वडील कोण, गाव कोणतं, जन्म कुठे झाला, सगळ्या चौकशा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर रोज एक बातमी येत होते. महाराज बेचैन व्हायचे, माझ्या लेकराला मी कसं सुखरूप राज्यामध्ये आणू, स्वराज्यात आणू, कसं आणू, याच्यासाठी महाराजांच्या जीवाची घालमेल. माझ्या ताई दादांनो, विश्वास बसणार नाही तुम्हाला, पण विश्वास ठेवावा लागेल. अरे आता सुद्धा मांजर आडवी गेली तर माणसाला दिवसभर करमत नाही, मांजर आडवी गेली तर मांजरीपेक्षा बेकार तोंड होतंय आपलं. आणि त्या काळात तर कर्मकांडाला किती प्राधान्य, किती महत्व, माणसाच्या मनामनात किती बिंबलेलं होतं. किती लोक श्रद्धा, अंधश्रद्धा, कर्मकांड याला मानणारी लोक किती होती. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू बाळाचा जीव वाचवण्यासाठी आणि शंभू बाळ सही सलामत स्वराज्यात येण्यासाठी जिवंत लेकराचं श्राद्ध घातलं. मेलेल्या माणसासाठी श्राद्धाचे मंत्र बोलताना जीभ कापरी होते, पिंडदान करताना हात थरथर कापतात, पण जिवंत लेकराचं श्राद्ध करताना शिवाजी महाराजांचा जीव काय बोलला असेल. छत्रपती शिवरायांनी शंभू बाळाचा प्राण वाचवण्यासाठी शंभू बाळाच्या नावानं श्राद्ध घातलं. अशी बातमी पसरली, शंभू बाळ मेला, शंभू बाळ मेला. औरंगजेबाला आनंद झाला,
कारण औरंगजेबाला सुद्धा वाऱ्यासारखी बातमी पोहोच झाली. कशी झाली असेल त्याच लोकांना विचारलेलं बरं. आता पोहोचली बातमी, औरंगजेबाला आनंद झाला. या अल्लाह, काय तुझी मेहरबानी आहे. अरे जे काम मला करायचं होतं ना ते तू केलंस. तुझे मी खूप धन्यवाद मानतो देवा. मैं तेरा शुक्रगुजार हूं. आणि सगळा कडेकोस वाढवलेला पहारा ढिला केला. निवांत आहे सैनिक. आता कुणाला शोध घ्यायचं कारणच नाही, कारण ज्याचा शोध घ्यायचा तेच मेला. आता शोध कशाला घ्यायचा, आता कशाला कोणाला पकडायचं. पहारा शिथिल झाला आणि शंभू बाळाची वाट मोकळी झाली. शंभूबाळ सही सलामत स्वराज्यात पोहोचले. जसे शंभूबाळ स्वराज्यात पोहोचले, आनंदाचे नगारे वाजले, विजयाची तोफ वाजली. सगळ्यांनी जय जयकार केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळ्यांना आनंद झाला. दृष्टांत संपला. आज आपल्या गळ्यात माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी. कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. त्या छत्रपती शिवरायांचं उदाहरण आज कलियुगातल्या लोकांसाठी खूप मोठं आहे की लेकराचा जीव वाचवण्यासाठी जिवंत लेकराचं श्राद्ध घालणारा जगातला श्रेष्ठ बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा बाप आहे. हे बापाचं प्रेम आहे. म्हणजे लेकरासाठी बाप काय करल. आळंदीच्या कुशीत आहोत आपण माझ्या ताई दादांनो. माझे ज्ञानोबा आहे. 4 भावंड निवृत्ती, ज्ञानदेव, सोपाणा, मुक्ताबाई यांना न्याय मिळावा. संन्याशाची मुलं म्हणून कुणी हिणवू नये याच्यासाठी धर्मपीठाकडे विठ्ठलपंत गेले आणि गेलेल्या विठ्ठलपंतांनी न्याय मागितला. माझ्या लेकरांना न्याय द्या. विठ्ठलपंतांना सांगितलं देहांत प्रायश्चित्त एवढाच एक न्याय आहे तुम्हाला, तर आम्ही तुमच्या लेकरांचा विचार करू. मरायला सांगितलंय. शब्द खूप शुद्ध आहे पण त्याचा अर्थ आपल्याला कळेल असा सांगते. तुम्ही मेलात ना, तुमच्या लेकरांना मी स्वीकारू. खरंच न्याय द्याल, देऊ ना. विठ्ठलपंत आले. रुक्मिणी मासाहेबांना सांगितलं, रुक्माई, आपण जर आपला देह इंद्रायणीमध्ये सोडला ना तर आपल्या लेकराला न्याय मिळाल. आपण या जगात नाही राहायचं. काय अवस्था झाली असेल, लेकरांना सांगायचं नाही, कळालं तर मरू देणार नाहीत. रुक्मिणी मासाहेब एवढ्या रडायला लागल्या. रडू मरणाचं आलं नव्हतं कोंढापुरीकर, आता ते मरणार आहेत याचं रडू नव्हतं. पण आपल्या 4 लेकरांचं तोंड आपल्याला पाहायला मिळणार नाही. आपल्या 4 गोंडस बाळांना सोडून या जगामध्ये एकटं सोडून आपल्याला जीवनाची यात्रा संपवायची. माझं लेकरू रडलं तर त्याला कुशीत घेणारं कोण आहे. माझ्या बाळाचं दुखू लागलं तर त्या बाळासाठी दवाखाना करणारं कोण आहे. व्याकुळ झाले दोघे, पण ठरवलं आपल्या लेकराला देव सांभाळल. लेकराला पुरणाची पोळी केली. रुक्मिणी मासाहेबांनी हातानं खाऊ घातले. चित्र डोळ्यासमोर उभं करा. छोटी छोटी बाळं आहे. तो एक 12 वर्षाचं, एक 9 वर्षाचं, एक 7 वर्षाचं, एक 5 वर्षाचं. 4 लेकरं, 3 भावंड, 1 बहीण. निष्पाप निरागस लेकरू आहेत. चार लेकरांना न्याय मिळावा म्हणून विठ्ठलपंत म्हणतात, रुक्माई आपण आपल्या आयुष्याची यात्रा संपवू. ज्ञानोबरांचे चरित्र डोळ्यासमोर उभं करा माझ्या ताई दादांनो. अशी माऊली कळत नसतील तुम्हाला. आपल्या घरातलं 12 वर्षाचं, 9 वर्षाचं, 7 वर्षाचं, 5 वर्षाचं लेकरू आपल्या डोळ्यासमोर उभं करा आणि त्या 5 वर्षाच्या लेकराला सोडून आपण कायमचे कुठेतरी गेलोय, मग त्याचं जीवनपट डोळ्यासमोर उभा करा. असं कळत नसेल तर कोरोनाच्या काळामध्ये ज्या घरातले आई आणि वडील दोघंही संपले, त्या अनाथ झालेल्या लेकरांकडे पाहून आजही लोकांच्या पोटात तुटतं. देवा काय घाला घातलास रे या लेकरांवर. देवा लेकराची आई आणि वडील त्याला मोठं होईपर्यंत, समजदार होईपर्यंत कुठंच जाऊ नये देवा, असं करू नको कधी, असं लोक देवाला बोलत असतात. लेकराला पुरणाची पोळी खाऊ घातली. स्वतःच्या पदराचं पांघरून केलं. 4ही लेकरांच्या अंगावरती घातलं
विठ्ठलपंतांनी ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगितल्या. बाळांनो, आई वडील काय आपल्याला आयुष्य आहे तोपर्यंत पुरत नसतात. खूप चांगले जगा, चांगलं राहा. बाबा असं का बरं बोलता? नाही बेटा, अध्यात्म शिकवतोय तुम्हाला. या देहाचा भरवसा नाहीये, कधी शेवटचा श्वास सुटल सांगता येत नाही. ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या ज्ञानदेवाला, सगळ्यांना समजावून सांगितलं, झोपी घातलं आणि मध्यरात्र होईपर्यंत देवघरातल्या देवांसमोर हे दोघेही रडत होते. देवा आमच्या लेकराला सांभाळा. कोणी नाही आमच्या लेकराला सांभाळणार. देवघरातल्या देवांना प्रार्थना केली आणि रुक्मिणी मासाहेब आणि विठ्ठलपंत म्हणतात, कासावीस प्राण मन तळमळी, 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 कासावीस मन तळमळी, मन ऐसी ती जननी शोभता है, गालावरूनी हात फिरवूनी. झोपलेले चिमुकले बघताई, ज्ञानराज, सोपान काका, निवृत्ती दादा या लेकरांच्या तोंडावरचं पांघरून काढत शांत झोपलेल्या बाळांचं चित्र हृदयात साठवत रुक्मिणी रडते. विठ्ठलपंत रुक्माईला समजावून सांगतात, एवढी रडली ही जोडी, हे दाम्पत्य एवढं रडलं. रडून रडून डोळे मुठी सारखे सुजले. देवाला प्रार्थना करतात, आमच्या लेकराला सांभाळा. या जगामध्ये कोणी नाही देवा, आमच्यावर अन्याय केलाय, आमच्या लेकराला न्याय दे देवा. गालावरूनी हात फिरवूनी, मुक्ताई माझी ज्ञानराजा चिमुरडी मुक्ताई पाहत हंबरडा फोडून रडत आहेत. सोपान मधा निवृत्ती माझे झाले परके, आईचे मन गहिवर रे. हे नाना माऊली 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 महाराष्ट्रात जन्माला आलेला आज कोणताही माणूस, तो वारकरी असेल किंवा नसेल, जेव्हा आळंदीला जातो
वाहणाऱ्या इंद्रायणीकडे पाहतो, उभ्या असलेल्या पिंपळ वृक्षाकडे पाहतो. पिंपळाला पाहिलं की रुक्मिणी मातेच्या 1.25 लाख प्रदक्षिणा डोळ्यासमोर उभ्या राहतात. इंद्राणीच्या डोहाकडे पाहिलं की या पती पत्नींची देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा डोळ्यासमोर उभी राहते. त्या इंद्राणीच्या तटावरची माती वाळू पाहिली की माझ्या ज्ञानोबराच्या जुळीतलं साडलेलं पीठ माऊलीच्या भक्ताच्या डोळ्यासमोर राहता. आणि माऊलींची समाधी पाहिली की दगडासारख्या हृदयाचा माणूस असू द्या, ढसा ढसा शरडल्याशिवाय राहत नाही का. अवघ्या 22व्या वर्षामध्ये जिवंत माझी ज्ञानराज माऊली समाधी जाऊन बसणं बोलणं एवढं सोपं नाही माझ्या दादांनो. अरे 5 मिनिटांसाठी नाक दाबलं तर जीवाची घालमेल होते. माझी माऊली जिवंत जाऊन बसली हो. माझ्या माऊलीनं ज्या दिवशी समाधी घेतली त्या दिवशी माझ्या माऊलीचं वय 21 वर्ष 3 महिने 5 दिवसाचं होतं. म्हणजे 22 चालू होतं. आजही मला आठवतंय, आम्ही लहान होतो. आमच्या आई वडिलांनी ज्ञानोबरायांच्या चरित्राचे कॅसेट लावावी आणि ती कॅसेट ऐकून माझ्या आईनं भाकरी करताना रडावं, माझ्या वडिलांनी रडावं. आम्ही लहान होतो, आम्हाला नव्हतं कळत ते का रडतात म्हणून. आज माऊलीचं चरित्र सांगताना जेव्हा आमचे डोळे पाणावतात ना तेव्हा कळतं आपल्या आई वडील का रडत होते म्हणून. माऊलीचं चरित्र अद्भुत आहे माझ्या ताईनं. पाषाणाच्या हृदयाचा माणूस सुद्धा रडल्याशिवाय राहत नाही. आज जगासाठी माऊली आहेत, पण त्या माऊलीला डोक्यावरनं हात फिरवणारी त्याची जन्मदाती माऊली, त्या माझ्या ज्ञानराजाची माऊली. आपल्या लेकराला न्याय मिळावा म्हणून आई आणि वडील दोघही इंद्रायणीच्या डोहामध्ये प्राण त्यागतायत. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, मन सत्य आहे माझ्या दादांनो. आता मी बोलले ना तुम्हाला, आम्ही लहान होतो. एक संस्थांची जबाबदारी सांभाळतोय आम्ही. 1100 वर्षाची परंपरा, त्या समाधीची सेवा. 9-10 वर्षाचं वय असेल आमचं. आमच्या आईवडिलांनी जुन्या काळामध्ये टेप होते, त्याच्यात कॅसेट लावायचे माऊलींच्या चरित्राची आणि रडायचं. माझ्या आईनं भाकरी करताना आजही रडते माझी आई. माऊलींचं चरित्र निघालं तर रडावं आईनं. आम्हाला काहीच कळत नव्हतं. आम्हाला प्रश्न पडायचा की पप्पा काय बोलले काय आईला, का बरं रडते ती, आई का रडते तू. पाहिलं तर वडील पण रडत होते. का रडता तुम्ही दोघं जण. काही नाही बाळांनो, आपल्या माऊलीच्या जीवनामध्ये किती मोठा वनवास. 22 वर्षाच्या लेकराला समाधी घ्यावी लागली. लेकरू 9 वर्षाचं, 5 वर्षाचं, 7 वर्षाची छोटी छोटी चिमुरडी बाळं जगानं त्यांचे आईवडील हिरावून घेतले. हे ऐकतोय आम्ही या कॅसेटमध्ये ना, आम्ही रडतोय. तेव्हा नव्हतं समजत आम्हाला, आज कळतंय. किती दगडाच्या हृदयाचा माणूस असू द्या, माऊलींची समाधी पाहिली, माऊलीचं चरित्र ऐकलं ना त्याच्या डोळ्याला पाजर फुटतो. दादा सांगायचं एवढंच आहे मला तुम्हाला की लेकरासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे आणि लेकरासाठी देहांत प्रायश्चित्त स्वीकारणारे आपले आई वडील आहेत. तर म्हणावं लागेल विठ्ठल पंतांना, धन्य बाप आहे. अभंगाचं पहिलं चरण. जगी आईसा बाप भावा, जगी आईसा बाप भावा, जगी आईसा बाप भावा, जगी आईसा बाप भावा, जगी
म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण संपणार आहोत. आपण आपल्या जीवनात चांगलं कर्म काय केलं तेवढंच लोक आठवणीत ठेवणार आहेत. म्हणून लोकांच्या आठवणीमध्ये नेहमी चांगल्या कर्मानं आपण लोकांच्या आठवणीत राहावं. म्हणून याच्यासाठी जीवनात चांगली कामं आपण केली पाहिजेत. धन्य आहे जीवन शामराव दादा गायकवाड यांचं. दादांचं जीवन सफल झालं. दादांच्या पवित्र पुण्यात्म्याला सद्गती प्राप्त व्हावी. जन्म झाला, मृत्यू असतोच. मृत्यू झाला की दहन विधी असतो. 3ऱ्या दिवशी सावडणं, 10व्या दिवशी दशक्रिया विधी, पिंडदान, 13वा प्रत्येक महिन्याला मासिक, आणि मग वर्ष श्राद्धाच्या दिवशी म्हणजे आजचा दिवस फार मोलाचा आहे. याला आत्मामुक्ती दिन म्हणतात. पुढच्या गतीचा दिवस. कुणीतरी विचारावं मला, दादा कुठे गेले? सांगेन तुम्हाला पुराव्यानिशी. ज्यांच्या कीर्तनाला, ज्यांच्या पुण्यस्मरणाला कीर्तनाच्या माध्यमातून जगाचा बाप आला ते दादा देवाच्या दरबारात आहेत आता. कारण जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा. तुम्ही भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, 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 स्वर्गीय दादांच्या पवित्र पुण्यात्म्यास सद्गती प्राप्त व्हावी. भगवंताच्या चरणाजवळ स्थान प्राप्त व्हावं एवढी भगवान परमात्माच्या चरणी प्रार्थना. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पापा ज्ञान देवा माय बापा, मुडी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो ध्यानी. तू का म्हणे मी पोटीचे बाळ, तू का म्हणे मी पोटीचे बाळ, पोटीचे बाळ, तू का म्हणे मी पोटीचे बाळ. माझी पूर्वा ब्रह्मीची आळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ, ब्रह्मीची आळ, पोटाले तारले तापा, पोटाले तारले तापा. माझी पूर्वा ब्रह्मीची आळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ, ब्रह्मीची आळ, पोटाले तारले तापा, पोटाले तारले तापा.
रामा रघुनंदना हो रामा रघुनंदना रामा रघुनंदना आश्रमातया कधी रेशील आश्रमातया कधी रेशील ही माझी प्रार्थना रामा रघुनंदना हो रामा रघुनंदना अरे अरे मानवा तू वेडा कुळार मानवा तू वेडा कुळार अरे माणूस पाला पाचुळार देवा पुढ माणूस पाला पाचुळार माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली हो आमुची ज्ञानेश्वर माऊली हो शिर्डी काय फकीर बोले शिर्डी काय फकीर बोले बोले अपनी जुबान हिंदू को सलाम करे और मुस्लिम को राम राम हिंदू को सलाम करे और मुस्लिम को राम राम ओ श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम पोटा पुरते देई देवा पोटा पुरते देई देवा लई नाही मागत देवा लई नाही मागत देवा लई नाही मागत दे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ कळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ कळाला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की तो बापाचा 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 बापा हे वाघ तुझा जन्मला तो बापाचा बापा वाघ शुभा जन्मला तो बापाचा बापा वाघ शुभा जन्मला जिंदगी एक किरा का करे जिंदगी एक किरा का करे एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज जय हो घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा हो वास भी तो पावा तो कृष्ण मुरारी वास भी तो पावा तो कृष्ण मुरारी वेडी झाली वेडी झाली राधा ऐकून बासरी वेडी झाली राधा ऐकून बासरी हो तेरा बगा 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 कर जा नि नि सा दा जा नि नि रे 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 गा गा मा रे 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 मा 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 गा गा पा पा गा मा मा दा दा गा 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 कर जा गा गा
ज्ञानदेवा माया